Hello my little friends. Today we are going to learn subject Environmental Studies Science lesson number 11, A Look Inside the Body, part 3. Okay, in previous video we have learned the information about esophagus. Do you understand? Okay. Today we will see the remaining part of the lesson. Okay. Let's start. Lesson number 11. A look inside the body. Use your brain power. जरा डोकं चालवा. The organs which help digest our food are in the abdomen. Only the esophagus is in the thoracic cavity. Why? पचनाचं काम करणारी सर्व इंद्रिये अंतरेंद्रिये उदर पोकळीमध्ये असतात, पण ग्रास नलिका मात्र वक्ष पोकळीमध्ये असते. याचं कारण काय? तर we take the food through the mouth. After chewing it, with the help of the teeth, the food is mixed with the saliva. It then becomes a soft, moist ball. We gulp this and send it to our stomach. For this purpose, there should be a tube taking the food from the mouth to stomach. The stomach and the other digestive organs are in the abdominal cavity. But this tube called esophagus or gullet has to be in thoracic cavity. It connects the mouth with the stomach. Thus, only esophagus is in the thoracic cavity. Okay. Next, how are the facial walls of the esophagus useful? ग्रासनलिकेच्या ज्या लवचिक भिंती असतात की नाही, त्यांचा उपयोग कोणता होतो बरं? The swallowed food needs to be sent further to the stomach by the esophagus. The facial walls of the esophagus help to push the food in the forward direction. Okay, do you know? माहित आहे का तुम्हाला? The journey of the food in our body begins in the mouth. अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो. The internal organs in the abdomen help to digest it. उदर पोकळीमध्ये आंतरेंद्रियांच्या मदतीने अन्नाचं पचन होतं. The undigested unwanted part is the passes out through the anus in the form of feces. आणि मग अन्नातला न पचलेला निरुपयोगी जो भाग असतो हा गुदद्वारा वाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो. That is where the journey ends. तिथे शरीरातला अन्नाचा प्रवास संपतो. Food travels through the pipe like pathway from the mouth to the anus. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गातून हा प्रवास होतो. It is called the alimentary canal. या मार्गाला म्हणतात अन्नमार्ग. It is about 9 meters long. या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे 9 मीटर असते. It is made up of a number of internal organs. निरनिराळी आंतरेंद्रिये मिळून हा अन्नमार्ग तयार होतो. ही जी नलिका असते की नाही, ही 9 मीटर लांबीची असते आणि अनेक निरनिराळ्या आंतरेंद्रियांपासून तयार झालेली असते. The esophagus is a part of the alimentary canal. मग या अन्नमार्गाचा ग्रासिका किंवा ग्रास नलिका हा एक भाग आहे. एलिमेंटरी कॅनल चा जो पार्ट आहे, तर इसॉफॅगस म्हणजेच अन्न नलिका हा भाग आहे. आपण द हार्ट मीन्स हृदय
हृदयाविषयी माहिती जाणून घेऊया. देअर इज ब्लड इन अवर बॉडी. आपल्या शरीरात रक्त असते. वी टेक इन एअर व्हेन वी ब्रीथ इन. आपण श्वास घेतो तेव्हा हवा, बाहेरची जी हवा असते ती शरीरात घेतो. आवर ब्लड कॅरीज द एअर टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि ती हवा संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचं काम कोण करतं तर रक्त करतं. द फूड दॅट वी ईट गेट्स डायजेस्टेड. आपण जे अन्न खातो की नाही, आणि it is again blood that carries the digested part to every particle of the body. मग या अन्नाचं पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचं काम जे आहे ते हे रक्त करत असतं. For these purposes, it is necessary to keep blood flowing through the blood vessel that spread throughout the body. मग त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त खेळते ठेवावे लागते. इट इज द फंक्शन ऑफ द हार्ट टू कीप द ब्लड फ्लोईंग. मग हे काम हृदय करते. द हार्ट इज अन इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन. हृदय हा एक महत्वाचं अंतरिंद्रिय आहे. इट इज ॲट द सेंटर ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. ते वक्षपोकळीत मधोमध, सेंटर म्हणजे मधोमध, अ लिटल टू इट्स लेफ्ट, परंतु किंचित डाव्या बाजूला असते. ओके. इट इज स्लाइटली बिगर दॅन वन्स फिस्ट. ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. द वॉल्स ऑफ द हार्ट टू आर फ्लेक्झिबल. हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात. लुक ॲट द पिक्चर्स. द हार्ट, द लोकेशन ऑफ द हार्ट. पहा इथे हृदय दाखवलेलं आहे आपल्या मुठीच्या आकाराचं. आणि हे हृदय कुठे असतं तर हे हृदय आपल्या शरीरामध्ये वक्षपोकळीमध्ये मधोमध, पण किंचित डाव्या बाजूला असतं. पहा ही डावी बाजू आहे की नाही, डाव्या बाजूला दिसतंय तुम्हाला, आणि मुठीपेक्षा किंचित मोठे असते. ओके. अ न्यू टर्म, नवीन शब्द शिका. द हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणजे हृदयाचं आकुंचन. म्हणजे काय? द हार्ट बिकम स्मॉलर, म्हणजे हृदयाचं आकारमान कमी होणं. द हार्ट रिलॅक्सेस म्हणजे काय तर हृदयाचं शिथिलीकरण. द हार्ट रिटर्न टू इट्स ओरिजिनल साइज. हृदयाचं आकारमान पूर्ववत होणं. ट्राय दिस. आता तुम्हाला एक त्यांनी प्रयोग करून करायला सांगितलेला आहे. टेक अ बॉटल मेड फ्रॉम फ्लेक्झिबल प्लास्टिक. लवचिक प्लास्टिक पासून बनवलेली एक पाण्याची बाटली घ्या. टेक अ स्पेंट बॉल पेन रिफिल. आणि एक वाया गेलेली बॉल पेनची एक रिफिल घ्या. मेक अ स्मॉल होल इन द सेंटर ऑफ द लीड ऑफ द बॉटल. त्या बाटलीचं जो झाकण आहे की नाही त्या झाकणाला बरोबर मध्यभागी मधोमध एक भूक पाडा. द रिफिल मस्ट फिट टाइटली इन द होल. बॉलपेनची जी रिफिल आहे ना ती त्या छिद्रामध्ये घट्ट बसायला हवी. नाउ फिल द बॉटल विथ वॉटर. आता प्लास्टिकची बाटली आहे ती पाण्याने पूर्ण भरा. फिट द लीड विथ द रिफिल टाइटली ऑन द बॉटल. बाटलीला रिफिल घट्ट बसवलेलं झाकण नीट लावायचं आहे. मेक शुअर दॅट द मोस्ट ऑफ the refill is inside the bottle and only one short tip projects outside. आणि मग त्या ठिकाणी रिफिलचा जो बराचसा भाग आहे हा बाटलीच्या आत राहील आणि फक्त छोटेसे टोक बाहेर राहील. याची काळजी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हा प्रयोग करणं सोपं जाईल. इट विल मेक इट इझियर टू डू दिस एक्सपेरिमेंट. हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. नाउ होल्ड द बॉटल अपराइट इन बोथ हँड. दोन्ही हातामध्ये ती बाटली जी आहे ती घट्ट पकडायची आहे. प्रेस द बॉटल अँड देन लिव्ह इट लूज. मग ती बाटली उभी पकडल्यानंतर हाताने ती दाबा आणि परत सैल सोडा. डू धिस 3 or 4 टाइम्स. असं 3-4 वेळा करा.
ही मुलगी पहा, इथे दिसते पहा. व्हॉट डू यू सी? तुम्हाला काय पाहायला मिळेल, काय आढळून येईल? व्हेन द बॉटल इज प्रेस्ड, वॉटर फ्लोज आउट इन अ जेट. बाटलीवर दाब दिला की रिफिल मधून पाणी जोराने बाहेर पडते. व्हेन यू लेट इट गो, वॉटर स्टॉप फ्लोईंग आउट. दाब कमी केला की पाणी बाहेर पडणे बंद होते. व्हॉट डज दिस टेल यू? यावरून काय उलगडते? इफ प्रेशर इज अप्लाइड to a liquid in a closed space, the liquid will gush from wherever it finds a way out. बंदिस्त जागेतील द्रव पदार्थावर जर आपण दाब दिला तर जागा मिळेल तिथून हा द्रव पदार्थ जोराने बाहेर पडतो. ओके, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, ह्या बाटलीला जर ह्या मुलीने जोराने दाबलं तर ते आतलं जे पाणी आहे हे आतलं पाणी असं कारंजाच्या रूपात बाहेर येते. पहा, ट्राय दिस, करून पहा. प्लेस युअर पाम अ लिटल टू द लेफ्ट ऑफ द सेंटर ऑफ युअर चेस्ट. यू कॅन फील युअर ओन हार्टबीट्स. तुमचा तळहात आहे की नाही तो छातीवर मध्यभागी थोडासा डावीकडे ठेवा. हृदयाचे ठोके तुम्हाला जाणवतात, त्याचा तुम्ही अनुभव घ्या. Look at the picture. The heart contracts and relaxes alternately without stopping. हृदयाचं आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून न थांबता, विदाउट स्टॉपिंग, न थांबता चालू असतं. When it contracts, the blood in the heart is pushed into the blood vessel. जेव्हा हृदयाचं आकुंचन पावतं की नाही हृदय, तेव्हा हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते. At every contraction, it is pushed further and further. पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते. A contraction of the heart is called a heartbeat. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका, हार्टबीट म्हणजे हृदयाचा ठोका असे म्हणतात. इफ यू प्लेस युअर हँड ऑन द मिडल ऑफ द चेस्ट अ लिटल टू द लेफ्ट, यू कॅन फील द थ्रोबिंग ऑफ युअर हार्ट ड्यू टू द हार्टबीट्स. आपला तळहात छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे जर ठेवला तर आपल्याला आपले हृदयाचे ठोके, हार्टबीट्स जाणवतात. At the wrist, there is a blood vessel that flows very close to the skin. मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते की नाही. If you place your fingers there, you can feel the heartbeats. मग तिथे बोट टेकवली की हे ठोके आपल्याला जाणवतात. This is called feeling a pulse. आणि या ठोक्यांनाच आपण नाडीचे ठोके असे म्हणतो. माहित आहे का तुम्हाला? पहा आता. When we are sleeping quietly, the pulses become slower. आपण जेव्हा शांत झोपेत असतो की नाही तेव्हा हे जे नाडीचे ठोके असतात ते मंद गतीने पडत असतात. When we are running, the pulse becomes faster. जेव्हा आपण जोराजोराने पळत असतो तेव्हा नाडीचे ठोके जलद गतीने पडत असतात. आलं का लक्षामध्ये तुमच्या? रक्त संपूर्ण शरीरभर पसरतं, फिरते ठेवणे, यालाच म्हणतात रक्ताभिसरण. आणि ह्या रक्ताभिसरणाचं कार्य आपले हृदय करत असते. ओके, आणि हे हृदयाचं जे काम आहे आकुंचन आणि शिथिलीकरण हे आलटून पालटून न थांबता होत असतं. आणि म्हणून हृदय जेव्हा आकुंचन पावतं तेव्हा हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जातं आणि पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते. आणि हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका असं म्हणतात. आलं का लक्षामध्ये? म्हणजे हृदय हे सुद्धा अतिशय महत्वाचं आंतरेंद्रिय आहे. आणि हे कुठे असतं? तर हे हृदय वक्षपोकळीमध्ये
किंचित डाव्या बाजूला असते आणि ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. ओके, आज आपण इथे थांबणार आहोत. झालेला संपूर्ण धडा तुम्ही वाचायचा आहे आणि नवीन जे शब्द आहेत, हार्ड वर्ड्स आहेत ते लिहायचे आहेत. ओके, थँक्यू.